सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण शिकणार आहे नरम आणि गरमागरम साबुदाणा उसळ कशी बनवायची ते बघूया. इतकी नरम, लुसलुशीत आणि अतिशय टेस्टी गरमागरम हिरवी मिरची न घालता चिली फ्लेक्स घालून आपण मस्त उसळ कशी बनवायची आणि त्याच्यासोबत मस्त हिरवी मिरची आणि मग दही. वा, एकच नंबर भन्नाट. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया कशी बनवायची साबुदाणा उसळ, एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाट. साबुदाणा रात्रीच भिजत टाकला होता. त्यामध्ये थोडंसं भरपूर प्रमाणात पाणी घातलेलं होतं. बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा आणि खूप नरम साबुदाणा भिजला गेलेला आहे. साबुदाण्यावरच डिपेंड करते की उसळ कशी बनवायची. चला तर मग खमंग असे आपण गॅसवर कढई ठेवून शेंगदाणे घालून घेतले 1.5 कप आणि त्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे. कमी गॅसवर त्याला हळूवार असे खमंग भाजून घ्यायचे आहे. बघू शकता कशी भाजून घेतलेले आहे, एकदम कुरकुरीत. त्यानंतर 2 आलू घेतले आहे, त्याची साल काढून घेतली आहे. नंतर त्याला किसणीने जाडसर भागाकडून असं किसून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि वेगळी टेस्ट येते बरं का उसळमध्ये. बघू शकता किती छान जाडे जाडे याचे पडलेले आहे. बघू शकता पूर्ण याला किसून घेतलेला आहे किसणीने. त्यानंतर आता आपण उसळकडे वळूया. मिक्सरमध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर याला मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे. बघू शकता पावडर करून घेतली आहे. एकदम बारीक नाही करायची आहे, थोडीशी ठोकळच ठेवायची आहे. बघू शकता उपासाकरिता आपण फल्ली तेल वापरणार आहे, जे शेंगदाण्यापासून तयार होतं. ते उपासाला एकदम चालतं आणि मस्त हेल्दी पण असतं आणि टेस्टी पण असतं. चला तर मग कढईमध्ये तेल घालून घेतलं. त्यानंतर जिरं घालूया. मस्त जिरं तडतडू दिलं. त्यानंतर आलूचा किस घातलेला आहे. आलूचा किसला पण छान खमंग होऊ द्यायचा आहे तेलामध्ये खमंग असे शिजल्यानंतर आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. हळूवार असं परतून ते किस चांगला शिजला गेलेला पाहिजे, म्हणून त्याला थोडंसं हळूवार असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तेलामध्ये किती मस्त किस शिजून राहिला आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घालून घेतलं तेलामध्ये. मग त्याला पण छान खमंग असं फिरवून घेतलं. तेलामध्ये चांगलं असं शिजवून घेतलं. असं फिरवल्यानंतर बघू शकता किती छान कलर दिसून राहिला आहे की नाही त्याचा. बघू शकता मस्त फिरवून घेतलेला आहे की नाही. अगदी अशी वाफ काढून घेतली, अगदी मस्त. चला तर मग आता समोरची प्रोसिजर. याच्यामध्ये आपण मस्त मोकळा केलेला साबुदाणा घालून घेऊया. मस्त त्याला फिरवून घ्यायचं आहे. छान मस्त त्याला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता किती मोकळी आणि छान मस्त उसळ तयार झालेली आहे. एकदमच टेस्टी आणि भन्नाट लागते बरं का. तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. किस करून आणि साबुदाणा टाकून जर उसळ मस्त एक नंबर टेस्टी होते. त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घेतलं. बघू शकता मीठ घातल्यानंतर पुन्हा त्याला एकदा परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे मीठ अगदी लागलेलं पाहिजे. आपलं मीठ आहे ते, त्यांच्याशिवाय टेस्ट कशी येणार बरं का. चला तर मग त्यानंतर आपण चवीनुसार साखर घालायची आहे. त्यामध्ये साखर पण घालून घेतली. मग त्याला पण मस्त परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. उसळला जितकं छान कमी गॅसवर तुम्ही फिरवून उसळ शिजू द्याल, तितकी नरम, लुसलुशीत आणि अगदी मस्त होते. त्यानंतर केलेला कूट घालून घ्यायचा आहे. कूट घातल्यानंतर त्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. सगळीकडे कूट लागले गेलायला पाहिजे साबुदाण्याला. चला तर मग मस्त फिरवून घेतली उसळ. बघू शकता किती मोकळी आणि किती सुंदर उसळ झालेली आहे. बघता क्षणी खावंसं वाटतंय की नाही तुम्हाला. बघू शकता चिली फ्लेक्सची एवढी टेस्टी उसळ लागते ना की खूपच. हिरव्या मिरचीची वेगळी असते आणि चिली फ्लेक्सची वेगळी असते. चला तर मग वरून
वाफ काढण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर एक ताट ठेवून घेतलं आहे. 5 मिनटासाठी वाफ काढून घेऊया. 5 मिनटं झालेले आहे. बघू शकता किती मस्त वाफवलेली आपली उसळ तयार झालेली आहे. मस्तपैकी पटकन एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये मस्त उसळ घालून घेतली. वाव, एवढी नरम लुसलुशीत आणि एकदम टेस्टी, भन्नाट टेस्ट होती बरं का याची उसळची. चला तर मग आपण बघू शकता किती मस्त नरम उसळ तयार झालेली आहे. त्यानंतर मस्तपैकी एक जास्त तिखट नाही, कमी तिखटाची 2 हिरवी मिरची घेतली. त्यानंतर मस्त गोडवालं अगदी दही त्याच वाटीभर घेतलं त्याच्यासोबत आणि मग काय पाहायचं, मग तर एकदम लयच भारी झालाय बरं का. जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.